केस सोड 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 अरे केस सोड आहे आनंदी सोड आनंदी ए सोड केस सोड केस सोड. मिळालेल्या तक्रारीनुसार आनंदी उर्फ सचिन राठोड, रुदबा उर्फ नवनाथ मोरे, अरुण उर्फ गणपती राठोड आणि राणी उर्फ डॉन यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. रिक्षा भाड्याच्या वादातून हा संपूर्ण प्रकार सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रिक्षाचालकाने भाडे मागितल्यानंतर पैसे देण्यास नकार, अश्लील मागणी, शिवीगाळ आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर रिक्षाचालकाच्या घरावर जाऊन त्याच्या आई व बहिणीला मारहाण, घराबाहेर गोंधळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही दावा करण्यात आला आहे. याच प्रकरणात रितिका आडगळे, मिताली भिसे आणि तन्वी धिमधिमे यांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून मिताली भिसे यांच्या कानाला 8 टाके पडल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न करूनही ती नोंदवून घेण्यात आली नाही. तसेच आरोपी फरार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोप हे तक्रारदारांनी केलेले आहेत. संबंधित आरोपींची किंवा पोलिसांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. जनता न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून असून अधिकृत माहिती मिळताच ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल. जाई चव्हाण, मी भाडे मारते नाही का रिक्षावर. तसंच मला ही म्हणली भाडं आहे शिवापूरचं, तू चल मी तुला 2000 रुपये देईन. म्हणून मी 2000 रुपये मी म्हटलं ठीक आहे चालेल म्हणून माझ्या एक फ्रेंडला घेऊन गेलो. मग आम्ही तिथं गेलो, त्यांना भाडं घेऊन शिवापूरपर्यंत पोहोचलो. त्यांनी तिथं ड्रिंक वगैरे केलं, सगळं केलं. तिथे शिवापूरला पोहोचलो. त्याच्यानंतर मग तिला म्हटलं पैसे दे, तर ती म्हणली नाही होय नाही हो करायला लागली नशाच्या ह्याच्यामध्ये. नंतर मग तिला म्हटलं तुम्ही धंदा करताना तर तुम्ही पैसे दे. तिने तेच धरलं धंदा. ती म्हणली तू कधी बघितलं मला धंदा करताना, म्हणून त्या गोष्टीवर तिने भांडणं केली. मला हाणामाऱ्या करायला लागली, माझ्या रिक्षात उड्या मारायला लागली, ओपन झाली. त्याच्यानंतर मला म्हणायला लागली माझ्यासोबत एक रात्र थांब. आनंदी मला म्हटली मग मी सोडते तुला नाही का, असं तसं खूप काही केलं. उडे मारल्या रिक्षातनं. किन्नर आनंदी उर्फ सचिन, तर तिने तसे बोलली मला. शेवटी मी तिला घाटामध्ये सोडलं आणि मी माझं निघून आले. आमच्या घरी काल रात्री किन्नर आलेच. 3 जण किन्नर होते, एक टॉम्बॉय होता. एकाचं नाव आनंदी, तिचं उर्फ काहीतरी सचिन राठोड म्हणून नाव आहे, एक रुदबा, एक गणपत का कोणतरी ते होतं आणि एक राणी म्हणून टॉम्बॉय. ते घरी आले, माझ्या मम्मीला मला मारहाण केली. मम्मीच्या हाताला पण लागलेलं आहे, मम्मीची बोटं मोडली, मला पण मारलं. माझं जे ऑपरेशन झालेलं आत आहे त्याच्यावरतीच ते मारत होते. अंगावर येऊन धावून मारायला लागले सगळे मिळून. मला काय करता आलेलं नाही, म्हणजे मी त्यांना काय केलेलं नाही, ते इनडायरेक्टली माझ्या अंगावरती आले. मी चंदा राजू चव्हाण, मी जाई उर्फ तिची मम्मी आहे आणि माझी एक दुसरी छोटी मुलगी आहे जुई. आम्हा दोघींना त्या आनंदी नावाच्या किन्नरनी घरी येऊन आम्हाला खूप मारहाण केलेली आहे. त्याच्यानंतर घरातल्या सगळ्या वस्तू आमच्या फेकल्या गेल्या, सगळं सांडवलंय, सामान सुमान. सिलेंडर काढला, सिलेंडर ओढला, आम्हाला पेटून देतो. माझा हात पिरगळलाय, माझी बोटं मोडलेली आहेत. आता मला हाताला एवढा म्हणजे खर्च सांगतील माहित नाही मला, पण माझा हात आता अजिबात चालत नाहीये डावा. तर त्यांनी खूप असं काही राडा केलेला आहे माझा घरी, आणि माझ्या मुलीला धमके पण दिलेले की तुम्हाला मारून टाकणार आहे मी. माझं नाव रितिका आडगळे. माझ्याबरोबर काल हाणमार झाली. काल 11 वाजता आले, त्यांनी मला गोडीत बोलवलं, मारलं त्यांनी मला रिक्षात नेऊन. कारण की कांदाला आणि चिक्याला बघायला आले होते. मला गोडीत बोलून रिक्षात नेऊन मारलं. गणपती, आनंदी आणि राणी या तिघांनी मला मारलं. अजून बोलले की आम्ही आत्ताच त्यांच्या घरी मारून आलोय, की आता तुला बी मारणार, आता आम्ही सगळ्यांना मारणार. आमच्या सोबत मी, आर्या आणि आनंदी उर्फ सचिन राठोड, आम्ही 3 जण रिक्षामध्ये बसून आम्ही रिक्षातून शिवापूरला गेलो. तर त्यांना ड्रिंक केली, ती खूप तमाशा करायला लागली, उडी मारायला लागली. तर जाईला बोलायला लागली की तू माझ्यासोबत थांब, आणि म्हणली की मला ढकलून दिलं वगैरे वगैरे. स्वतः उडी खाल्ली रिक्षातून. खूप काय मॅटर तिनं केले. ती म्हणती तिच्याकडे मोबाईल नव्हता, तिनं त्याचा जायचा मोबाईल घेऊन त्या डॉन म्हणून ती राणी आहे एक छोटा टॉम, तिला फोन लावून तिच्याशी कॉन्टॅक्ट करून म्हणली तुम्ही कातजला, आम्ही वाट बघतोय, तिला घेऊन या. तर आम्ही म्हणलं की हा ठीक आहे, आम्ही यायला लागलो. तर तिने रिक्षातून उडी टाकली, मी यायची नाही म्हणली, आणि म्हणली जाई सोबत मला फक्त एकदा किसिंग करायची, अशी व्यतिरिक्त काय 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 घाणेरडं बोलायला लागली ती. त्यामुळं तिची माझी भांडणं झाली. तिनं मला इकडं मारलं, मला मारलं, पूर्ण ढकलून वगैरे दिली, माझ्याशी वाद घालायला लागली.
माझं नाव मिताली भिसे. काल जाई चव्हाण ही रिक्षात भाडं घेऊन जात होती यांचं, आनंदी यांचं. ह्यांच्यासोबत तर मी नव्हते, पण मी माझ्या घरी राहते आणि जाई चव्हाण 8 वर्ष झालं माझ्यासोबत राहते. तर ते लोकांनी काय केलं, ह्यांची किरकिर काय झाली माहीत नाही, त्यांचं भाडं गेलं. भाडं घेऊन त्यानंतर मारहाण केली ते जाईला आणि मग माझ्याकडं आले. मला म्हणले की गोडीत मला म्हणले खाली ये, तुझ्याकडं काम आहे की आहे का, जाई आहे का म्हणून. मी म्हणलं माझ्याकडं नाही येतो. तर मला खाली बोलवलं. खाली बोलून त्यांनी मला खूप मारहाण केली. मला 8 टाके पडलेत आणि बघा इथं पण फोटो आहे, किती मारले लागलेलं आहे आणि इथं पण नखं वगैरे सगळे मारलेत. नवनाथ आणि रुतबा ती पण होती. परत गणपती होती, आनंदी होती आणि डॉन होता. हे 4-5 जण होते. ह्यांनी मला बेदम मारलं. मला एवढा जीव घ्यायचा प्रयत्न केला तर माझ्या सोसायटीमध्ये कोणीच नाही मला वाचवलं. मला त्यांनी एवढं मारून मला तिथे बेशुद्ध पडले मी आणि ते लोक तिथं निघून गेले. मला जीवाला धोका आहे आणि ते म्हणले की तुला मी मारून टाकल, असं करल. अजून मला धमक्या करून दिले ते लोक. मला न्याय पाहिजे, मला न्याय हवा आहे. मी सगळ्या जनताला, सगळ्या महाराष्ट्राला मी हात जोडून विनंती करते की मला न्याय पाहिजे. माझ्यावर खूप अत्याचार झाला. माझं नाव तन्वी संतोष दिमदिमे. मी जायची मैत्रीण, तर तिने भाडं आणलेलं, तर मी तिच्याकडे गेले सोबत. तर तिच्यासोबत गेले तर हे असं झालं. तर मला तिने धमकी दिली, तुझ्या पोरीला मी मारून टाकणार. का तर मी त्यांच्यासोबत होते. जाई आम्ही गेलो तर ते आनंदी आणि त्या आर्याच्या, आम्ही सगळे सोबत होतो. त्या आर्या पळून गेली. तर हिने त्या कचकचला मारलं त्या सानिकाला आणि मला पण धमकी वगैरे दिली.